नाही, यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जयंत पाटील साहेबांच्या या चर्चा अनेक वेळा आपण ऐकल्या किंवा 2014 ते 19 पर्यंत देखील जोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होत नाहीत तोपर्यंत देखील त्यांच्याकडचे जे कार्यक्रम आहेत, त्यांच्या जिल्ह्यातले जे कार्यक्रम आहेत, विशेषतः त्यांच्या मतदारसंघात जे कार्यक्रम होते तिथं त्यावेळेला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यांच्या अनेक कामांना, विकासात्मक कामांना देखील उद्घाटनाकरता फडणवीस साहेब स्वतः त्यावेळेस उपस्थित होते. पण नंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिल्यानंतर ते स्थिरावले, थांबले आणि नंतर 2019च्या काळात देखील ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. जसं त्यांचं सरकार गेलं तशा त्यांच्यावरती त्या चर्चा ह्या जोर धरत आल्या आणि त्या आजही तशा प्रकारे तुम्ही जसं पाहिलं की त्यांनी स्वतः आता राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्या चर्चेमध्ये कुठेतरी तथ्य आहे, इतर पक्षामध्ये जाणार त्या बाबतीत तथ्य आहे असं आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतंय. आणि निश्चित ते अस्वस्थ आहे असं देखील वारंवार बोललं जायचं, म्हणजे ते राजकीयदृष्ट्या अस्वस्थ आहेत असं देखील बोललं जायचं. त्यामुळे त्या अस्वस्थपणामुळं त्यांनी राजीनामा दिले असं देखील राजकीय वर्तुळामध्ये आज चर्चा आपल्याला पाहायला मिळते. नाही, अजितदादांच्या नेतृत्वाखाली जर त्यांनी प्रवेश केला तर त्यांचं निश्चित आमच्यासारखे कार्यकर्ते स्वागतच करतील. नाही, आपण जर पाहिलं तर अशा राज्यामध्ये कोविडपासून अनेक बातम्या काही जिहादी प्रवृत्तींच्या आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळाल्या. फळांमध्ये असेल, जेवणामध्ये असेल, पिण्याचे पाणी एखाद्या आपल्या हिंदू समाजाच्या एखाद्या बांधवाला देत असताना असेल, अशा वेगळ्या घटना आपल्याला सातत्याने पाहायला मिळाल्या. आणि नुकताच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी खुर्द या गावामध्ये देखील एक मटन शॉप, चिकन शॉप या ठिकाणी देखील एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला की एक जिहादी मानसिकतेचा, एक प्रवृत्तीचा व्यक्ती कुठंतरी इतर समाजाच्या लोकांना ज्यावेळेला तो चिकन मटन जे काही कटिंग शॉप असेल त्या शॉपमधून लघुशंका करताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे ही प्रवृत्ती कुठेतरी वेगळ्या विचाराने उदयास अखंड भारतामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कोविडमध्ये देखील आपण सोशल मीडियाबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या चॅनलवरती आपल्या बातम्या पाहायला मिळाल्या. ह्या प्रवृत्ती देखील कुठेतरी आज थांबवल्या पाहिजेत. यांच्याकडनं आपण खरेदी करायची का नाही हा देखील प्रश्न आता सर्वसामान्य लोकांसमोर आज इतर समाजामध्ये आज निर्माण झालेला आहे. त्यामुळं कुठेतरी याच्या बाबतीमधला देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या बाबतीत आज मोर्चा, निवेदन सगळं झालेलं आहे. असा कुठे व्यक्ती आपल्याला जर पाहायला मिळाला तर त्याच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा हा दाखल होणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आम्ही पाठपुरावा पुढच्या काळामध्ये करत राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.